Hello students, myself Yogita Sangpal from SGM College Karad. Today we will start the fourth topic for your chemistry section. The name of the topic is chemical thermodynamics. This topic is for 6 marks with a compulsory question and it is for 8 marks with optional questions. So, what do you mean by the thermodynamics? First of all, we have to understand the term thermodynamics. What is the meaning of the term thermodynamics? आता या थर्मोडायनामिक्स या वर्डला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करते, थर्मो प्लस डायनामिक्स. आता थर्मो म्हणजे काय? थर्मो म्हणजे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, तर आपण थर्मल एनर्जी, त्याला काय आपण थर्मो म्हणजे काय असतं? हीट. हीट इज नथिंग बट द फॉर्म ऑफ द एनर्जी. देन व्हाट इज द मीनिंग ऑफ द वर्ड थर्मो? थर्मो मीन्स एनर्जी. And dynamics. What do you mean by the dynamics? Dynamics is nothing but the change in motion. Change in motion. So, in the thermodynamics, we have to study the change in motion means change in motion of the energy or energy transformation. We have to study the energy transformation in the थर्मोडायनामिक्स. आता तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, सपोज वॉटर आहे, वॉटरला जर आपण हीट केलं तर त्याच्यापासून आपण काय मिळते, आपल्याला वॉटर वेपर मिळते. वॉटर कुठल्या फॉर्म मध्ये? वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये. त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? वॉटर वेपर. म्हणजे काय करतो आपण, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज चेंजेस इनटू अनदर फॉर्म. किंवा आता जर आपल्याला सॉलिड असेल, सॉलिड जर आईस असेल, आईस सॉलिड मध्ये असेल, त्याला जर आपण हीट दिली तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? वॉटर मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये होतं. दिस इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता एखादा डॅम असतो, त्या डॅम मध्ये काय केलेलं असतं, उंचावरती काय केलेलं असतं, पाणी साठवलेलं असतं, वॉटर तिथे रिझर्व केलेलं असतं वॉटर. तर ते वॉटर तेव्हा हाईटवर, एका विशिष्ट हाईट वरती असतं, तेव्हा काय कुठली एनर्जी असते त्या वॉटर मध्ये? पोटेन्शियल एनर्जी. डॅम मध्ये सपोज डॅम मध्ये वॉटर आहे, रिझर्व केलं आपण ते वॉटर, तर ते कुठल्या फॉर्म मध्ये असतं? तिथे एनर्जी कुठली असते? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. आणि आपण जेव्हा ते वॉटर काय करतो, जेव्हा ते वॉटर उंचावरून खाली पडतं तेव्हा त्याची एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी काय होते, कमी व्हायला लागते. आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं. कायनेटिक एनर्जी. सो इथं आपण काय केलं, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. आता आपण जेव्हा हे वॉटर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, ते जेव्हा आपण टर्बाइन्स वरती टाकलं जातं, जेव्हा टर्बाइन वरती टाकलं जाईल वॉटर, त्यावेळी काय होतं, हे टर्बाइन मध्ये टाकल्यानंतर या कायनेटिक एनर्जीचं आपण कन्वर्जन कशामध्ये करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होतो. आणि आता हीच इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये ज्या लाईट्स आहेत ते काय करतो आपण, ती इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफॉर्म करतो आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते. आता बल्ब, समजा आपण या इलेक्ट्रिकल एनर्जीच्या सहाय्याने बल्ब जर चालवला तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? इकडं लाईट एनर्जी मध्ये. लाईट बरोबर तिथं काय असते? हीट. आता त्याच्या सहाय्याने जर आपण इस्त्री, घरात जर इस्त्री असेल, इस्त्री जर आपण सुरू केली, म्हणजे इस्त्री जर आयर्न जर आपण हे केलं तर त्याचं एक कन्वर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये केलं? हीट एनर्जी मध्ये केलं. तर मग आता हे काय केलं आपण, वेगवेगळ्या फॉर्मच्या ज्या एनर्जीज आहेत त्यांचं काय करतोय आपण? ट्रान्सफॉर्मेशन करतोय. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इनटू अनदर फॉर्म. आणि थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की एनर्जीचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं बाय फिजिकल और केमिकल चेंज, जे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं तेच आपल्याला कशामध्ये बघायचं आहे? थर्मोडायनामिक्स या टॉपिक मध्ये. थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन काय? डेफिनेशन बघा, आपण कसं डिफाइन करू शकतो थर्मोडायनामिक्सला. थर्मोडायनामिक्स डेफिनेशन काय असणार आहे थर्मोडायनामिक्सची? thermodynamics is nothing but
thermodynamics is study of change in transformations, transformations of energy, change in transformation of energy during any physical or chemical process. तर काय असणार बघा पुन्हा एकदा थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन. थर्मोडायनॅमिक्स इज स्टडी ऑफ चेंज इन ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ एनर्जी ड्यूरिंग एनी फिजिकल और केमिकल प्रोसेस. एखाद्या फिजिकल किंवा केमिकल प्रोसेस मध्ये ज्या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तर त्याचा स्टडी म्हणजेच कशामध्ये करतो आपण तो थर्मोडायनॅमिक्स मध्ये. थर्मोडायनॅमिक्स जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला काय शिकावं लागेल पहिल्यांदा त्याच्यामध्ये ज्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत त्या पहिल्यांदा बघाव्या लागतील. कुठल्या टर्म आपल्याला माहिती पाहिजे थर्मोडायनॅमिक्सच्या स्टडीसाठी त्या आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. तर आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहे टर्म्स इन्व्हॉल्व इन थर्मोडायनॅमिक्स. सॉरी terms involved in thermodynamics. आता सपोज हा एक क्लोज सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये एक गॅस आपण गॅसने फिल केलेला आहे. तर हा गॅस आहे तो फिलअप केलेला या सिलेंडर मध्ये. हा क्लोज्ड सिलेंडर आहे. कसला सिलेंडर आहे हा क्लोज्ड सिलेंडर आहे आणि तो कशाने क्लोज केला. इथे एक वरती काय याच्या इथे पिस्टन आहे. हा लाईक काय असा पिस्टन आहे आणि याच्यामध्ये हा काय पूर्ण गॅस आहे आणि हा क्लोज्ड सिलेंडर आहे. तर आता आपल्याला काय करायचंय कशाला स्टडी करायचंय इथं आता आपल्याला स्टडी कशाचा करायचंय चेंज इन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. कशाचा स्टडी करायचंय चेंज इन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस और एनर्जी रिलीज्ड और ऍब्सॉर्ब्ड. किती एनर्जी रिलीज केली आहे किंवा ऍब्सॉर्ब केलेलं आहे कश केव्हा जेव्हा या पिस्टन वरती एखादा आपण वेट ठेवतो. या पिस्टन वरती काय करतो एखादं वेट ठेवतोय तेव्हा म्हणजे प्रेशर वाढवतोय किंवा एखादा वेट ठेवून मास ठेवून याच्यावरती ह्याचं प्रेशर वाढवतोय किंवा काय करतोय कमी करतोय या सिलेंडर वरती या पिस्टन वरती हे म्हणजे या गॅसचं काय करतोय गॅसवरचं प्रेशर वाढवतोय किंवा काय करतोय कमी करतोय. तेव्हा या गॅसच्या व्हॉल्यूम मध्ये आणि एनर्जी ऍब्सॉर्ब होते का गेन होते ह्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आपण या गॅसवरती हा स्टडी करतोय. म्हणजे हा गॅस हा काय झाला आपलं याच्यामध्ये या गॅसला आपण काय म्हणणार आहे ज्याचा आपण स्टडी करतोय थर्मोडायनॅमिक स्टडी करतोय. चेंज म्हणजे चेंज इन व्हॉल्यूमचा किंवा एनर्जी ऍब्सॉर्बचा. तर हा गॅस म्हणजे काय झालं आपलं सिस्टीम झाली म्हणजे ज्याचा आपण थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन करतोय त्याला आपण काय म्हणतोय सिस्टीम. आणि ऑल अदर थिंग्स दॅन सिस्टीम म्हणजे सिस्टीम सोडून ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सपोज इथं हा कंटेनर आहे कंटेनरची वॉल आहे हा पिस्टन आहे या सगळ्या गोष्टी त्यांना आपण काय म्हणतोय सिस्टीम सोडून या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणतोय सराउंडिंग. थिंग्स अदर दॅन सिस्टीम आर कॉल्ड सराउंडिंग. तर कळलं तुम्हाला सिस्टीम म्हणजे काय. सिस्टीम म्हणजे काय ज्याचं आपण थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन करतोय त्याला आपण काय म्हणतोय सिस्टीम. आणि ऑल थिंग्स अदर दॅन सिस्टीम त्याला आपण काय म्हणतोय सराउंडिंग. अँड सिस्टीम प्लस सराउंडिंग मीन्स व्हॉट सिस्टीम आणि सराउंडिंग यांचं मिळून आता काय होणार आहे युनिवर्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग म्हणजे काय असतं युनिवर्स. मग आता आपल्याला या टर्म डिफाइन कराव्या लागतील कुठल्या सिस्टीम अँड सराउंडिंग. द पार्ट ऑफ अ युनिवर्स सिस्टीमला काय म्हणणार आहे आपण पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. काय म्हणणार आहे पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. अँड ऑल अदर पार्ट्स except
त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सेप्ट सिस्टीम त्याला आपण काय म्हणणार आहे, सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग यांचं मिळून काय म्हणते, युनिवर्स. तर बघा आता सिस्टीमची डेफिनेशन काय आहे. सिस्टीम म्हणजे काय म्हणणार आहे आपण, पार्ट ऑफ युनिवर्स, पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन किंवा थर्मोडायनॅमिकल जे चेंज आहे ते आपण जिथं स्टडी करतो, ज्या पार्ट वरती स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतोय, पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. त्याला आपण काय म्हटलं, सिस्टीम. आता सराउंडिंग म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय असणार आहे, पार्ट ऑफ युनिवर्स other than or except, काही म्हणलं तरी चालेल, other than system is called surrounding. त्याला आपण काय म्हणतोय, सराउंडिंग. पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. अँड सिस्टीम प्लस सराउंडिंग मीन्स व्हॉट, युनिवर्स. सिस्टीम आणि सराउंडिंग यांचं पिऊनच काय तयार होतोय, युनिवर्स. आता आपल्याला काय करायचे, आपण हे दोन टाइप बघितले, म्हणजे टर्म्स इन्व्हॉल्व बघितलं थर्मोडायनॅमिक्स मध्ये, कुठल्या कुठल्या महत्वाचे आहेत, सिस्टीम, सराउंडिंग आणि युनिवर्स. आता आपल्याला काय करायचे, टाइप्स ऑफ द सिस्टीम, पुन्हा सिस्टीमचे जे टाइप आहेत ते आपल्याला बघायचे. कुठले कुठले टाइप्स आहेत बघा सिस्टीमचे. टाइप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे 3 टाइप आहेत. आता कुठले कुठले आहेत बघा ते. फर्स्ट ऑफ ऑल इज ओपन सिस्टीम. एक काय पहिली, ओपन सिस्टीम. नेक्स्ट इज क्लोज्ड सिस्टीम, and third is isolated system. Now what do you mean by the open, closed and isolated system? What do you mean by the open system? Open system म्हणजे काय, आता बघा आपण घरामध्ये काय करतो, चहा पितो. एका कपामध्ये आपण अशा हा कप आहे, या कपामध्ये काय घेतलेलं आहे, चहा घेतलेला आहे. सपोज या कपामध्ये हा टी आहे, आपला टी आहे. आणि आता काय होते, हा चहा हा ओपन आहे, कप कसं आहे आपल्यावरती ओपन आहे. तर या चहा जेव्हा आपण हे करणार तेव्हा चहा जर आपण थोडा वेळ असंच ठेवला तर काय होणार आहे, या चहा बरोबर याच्यामध्ये जे वेपर्स आहेत चहाच्या काय होणार आहेत, वरती सराउंडिंग मध्ये निघून जाणार आहेत. बरोबर आहे. काय वेपर काय मिळणार आहेत, या कंटेनरला मिळणार आहेत. त्यामुळे चहा काय होणार आहे, थंड होणार आहे. बरोबर आहे. चहा कसा होणार आहे, थंड. कारण का, ही सिस्टीम कशी आपली ओपन सिस्टीम आहे. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं बघा, ही जी एनर्जी आहे ती काय होते, एनर्जी आणि मॅटर यांचं काय होतंय, ट्रान्सफॉर्मेशन होते. म्हणजे मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण काय होतं, एक्सचेंज होतं. या सिस्टीम मध्ये काय होतं, मॅटर म्हणजे काय, आपली ही जी वेपर आहे, टी चहाची जी वाफा तयार केली आहे त्या पण काय होतात, बाहेर जातात. आणि हीट जी आहे ती पण काय होते, एक्सचेंज होते. हीट पण काय होते, हा बाहेर जाते, हीट पण बाहेर जाते आणि मॅटर पण आपलं बाहेर जाते. त्यामुळे या सिस्टीमला आपण काय म्हणतोय, मॅटर म्हणजे काय येतं, वेपर्स आहे, हे दोन्ही पण काय केले, बाहेर जाते, एक्सचेंज होते. म्हणजे सिस्टीम इन विच काय म्हणणार, ओपन सिस्टीम मध्ये सिस्टीम इन विच मॅटर ऍज वेल ऍज हीट एक्सचेंज, त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहे, ओपन सिस्टीम. आता दुसरा एक्झाम्पल, क्लोज्ड सिस्टीमचं सेम एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सांगता येईल. आता सपोज मी तोच कप आता घेतलेला आहे चहाचा, आणि आता काय केलंय, त्याच्यावरती एक सॉकर अशी, त्याच्यावरती आपण काय ठेवलेली आहे, बशी ठेवलेली आहे. आता या चहाच्या कपावरती काय ठेवलेली आहे, बशी ठेवलेली आहे. तर काय होणार आहे बघा, त्याच्यामध्ये हीट तर एक्सचेंज होणारच आहे. कारण का, हीट बाहेर कुठे जाणार नसली तर ह्या काय करणार, या कंटेनरच्या वॉलवरती हे होणार आहे. आणि पुन्हा थोड्या वेळाने काय होणार आहे, हा चहा थंड होणार आहे. का, कारण काय, हीट एक्सचेंज झालेली आहे. पण इथं वरती आपण काय ठेवलेली आहे, सॉकर बशीवरती ठेवलेली आहे आपण. त्यामुळे काय होणार आहे बघा, ह्या जे मॅटर आहे किंवा वॉटरचे वेपर्स आहेत, ह्या ज्या चहाच्या ज्या वेपर्स असतील त्या बाहेर जाणार आहेत का, नाही जाणार. कारण का,
इथं आपण वरती त्याच्यामध्ये काय ठेवलेली आहे, मशीन ठेवलेली आहे. मग अशा सिस्टीमला आपण काय म्हणतोय, क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय होते बघा, हीट एक्सचेंज. त्याच्यामध्ये काय होते, हीट एक्सचेंज होते, पण मॅटर एक्सचेंज होते का, नाहीये, मॅटर एक्सचेंज होत नाही. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, क्लोज्ड सिस्टीम. आता हा चहा जर मी थर्मास फ्लास्क मध्ये भरला, सपोज हा थर्मास फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये जर मी असा हा चहा, त्याच्यामध्ये हा चहा आहे, तो काय दिसणार नाही आपल्याला वरून, पण इथं काय आहे, चहा आहे. या चहा जर हा थर्मास फ्लास्क मध्ये जर मी भरलेला असेल चहा, तर काय होणार आहे बघा, थर्मास फ्लास्कची जी ही वॉल आहे ती कशी असते, इन्सुलेटेड. इन्सुलेटेड ही वॉल असते, इन्सुलेटेड आहे ही वॉल. आता आपण थर्मास फ्लास्क मध्ये बघा चहा कितीही वेळ ठेवला तर काय होतंय, तो थंड होतोय. का थंड होतोय, थंड होतोय कारण काय, याची जी वॉल असते ती कशी असते, इन्सुलेटेड असते. आणि मॅटर तर एक्सचेंज व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण हा क्लोज आहे इथं वरती. त्यामुळे मॅटर म्हणजे इथल्या वाफा पण काय होत नाही, एक्सचेंज होत नाही, आणि जे हीट आहे ती पण काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. मग सिस्टीम इन विच मॅटर एज वेल एज नो एक्सचेंज ऑफ मॅटर एज वेल एज हीट, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतोय, आयसोलेटेड सिस्टीम. आता तो तीन टाइप आपल्याला कळाले सिस्टीमचे, कुठले कुठले, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं बघा, हीट एज वेल एज मॅटर एक्सचेंज, हीट पण एक्सचेंज होते आणि मॅटर पण एक्सचेंज होतं. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय होतं, फक्त मॅटर एक्सचेंज होत नाही आणि काय होते, हीट एक्सचेंज होते. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय होतं, दोन्ही एक्सचेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेटेड सिस्टीम. तर आता हे डिफाइन करायचं म्हणलं तर काय म्हणणार, सिस्टीम इन विच हीट एज वेल एज मॅटर, हीट does not heat exchanges but matter does not exchange. Heat as well as matter exchanges, त्याला आपण काय म्हणतोय, ओपन सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे मध्ये काय होते बघा, exchange of heat takes place but does not exchange of a matter. System in which exchange of heat takes place but does not exchange of a matter, त्याला आपण काय म्हणतोय, क्लोज्ड सिस्टीम. and isolated system म्हणजे काय, system in which both matter as well as heat does not exchange, that system is called isolated system. अशा प्रकारे आपल्याला हे डिफाइन करायचे, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. देन आता आपल्याला काय बघायचंय, देयर आर प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजचे टाइप बघायचे आपल्याला. आता ह्या कुठल्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर आता पहिल्यांदा आपण काय बघूया, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं बघा, extensive properties. Properties that depend on amount of substance present in the system. Amount of substance present in the system are called extensive properties. त्या properties ना आपण काय म्हणतोय, extensive properties. बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे, properties that depend on amount of substance present in the system are called extensive properties. अशा प्रॉपर्टीज ज्याच्या कशावर डिपेंड असतात, amount of substance present सिस्टीम मध्ये amount of substance आहे त्याच्यावर डिपेंड असतात, त्यांना आपण काय म्हणतोय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक सिस्टीम आहे, इथं हा कंटेनर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काय घेतले, वॉटर घेतले. कंटेनर मध्ये काय आहे, वॉटर आहे. आता सपोज हे वॉटर मी काय केले, वेइंग मशीन वर ठेवले आणि याचं वेट किती आले, मास किती याचं 10 kg. आता जनरली आपण वॉटर कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये मोजतोय, पण इथं आपण काय केलं, घ्यायचं वेट म्हणजे मास घेतलेलं ते किती आहे, 10 kg. आता इथं मी एक दुसरा कंटेनर घेतला. आता या कंटेनर मधलं वॉटर मी काय केलं, या कंटेनर मध्ये ओतायला सुरुवात केली हळूहळू. एक लेवल अशी आली की यातलं वॉटर हे जे 10 kg होतं ते काय झालं, 5 kg झालं, आणि 5 kg काय आलं, इकडं आलं 5 kg आणि 5 kg. आता बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये काय होतं, इथलं मॅटर मी इकडे टाकलं तर त्याची क्वांटिटी काय झाली, चेंज झाली. म्हणजे आपण काय करू शकतो,
अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालं, चेंज झालं. याच्यामध्ये एवढं होतं आणि याच्यामध्ये काय झालं, कमी होतं. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज लक्षात ठेवताना काय करायचं, सिस्टीमने त्यांना जर वाटलं तर त्या काय होतात, वाटलं म्हणजे कुणाला तर दिलं, एका सिस्टीम कडून त्या दुसऱ्या सिस्टीमकडे गेल्या तर काय होतं, त्यांचं अमाऊंट काय होतं, कमी होतं. आता हे 5 kg मी दुसऱ्या एका कंटेनर मध्ये त्यातलं 2 kg दिलं तर इथं किती राहणार आहे शिल्लक, 3 kg आहे, 3 किलो राहणार आहे. तिकडे किती असणार आहे, 2 किलो. म्हणजे काय होतंय, एका सिस्टीम कडून दुसऱ्या सिस्टीम कडून दुसऱ्या सिस्टीम मध्ये आपल्याला ज्या प्रॉपर्टीज वाटता येतात त्याला आपण काय म्हणतोय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मग एक्झाम्पल कुठली कुठली असणार आहेत बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजची एक्झाम्पल्स द्यायची म्हटली तर कुठली कुठली असणार आहेत, मास. मास आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, मास आहे म्हणजे म्हटलं दुसरी कुठली मासच्या बरोबर येते ती क्वांटिटी, मास नंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, स्पेस ऑक्युपाइड बाय एनी ऑब्जेक्ट. स्पेस ऑक्युपाइड बाय ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम. आता ह्यात इथं मी एका क्वांटिटी मध्ये व्हॉल्यूम म्हणजे इथंच मी याचं तर किलोग्राम घेतलं, त्याऐवजी काय घेतलं, समजा लिटर मध्ये जर ही क्वांटिटी घेतली तर या वॉटरचं जे व्हॉल्यूम आहे ते काय होणार आहे, या सिस्टीम मध्ये टाकल्यानंतर कमी होणार आहे. मास व्हॉल्यूम दे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज नथिंग बट द अमाउंट ऑफ सबस्टन्स. अँड हीट कपॅसिटी. हीट कपॅसिटी ह्या सगळ्या कसल्या प्रॉपर्टीज आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज काय होतात, एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये काय केल्यावर आपल्याला वाटता येतात आणि वाटल्यावर त्या काय होतात, त्याची क्वांटिटी चेंज होते. अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतोय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज दॅट डिपेंड ऑन द अमाउंट ऑफ सबस्टन्स. अशा प्रॉपर्टीज डिपेंड असतात, त्याला आपण काय म्हणतोय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट टाइम आपला कुठला आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय बघा, आता या अमाउंट ऑफ सबस्टन्स वर डिपेंडेंट म्हणजे त्या कशा असणार आहेत, इंडिपेंडेंट असणार आहेत अमाउंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ची डेफिनेशन काय म्हणणार आहे बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज that does not depend on amount of substance present in system are called intensive properties. आता मी सेम एक्झाम्पल घेते बघा दुसरे. आता इथं काय आहे, वॉटर. मग अशी मी सांगितलं वॉटर किती होतं इथं आपलं 10 kg या कंटेनर मध्ये काय आता वॉटर आहे. याचं टेम्परेचर आता किती, सपोज 25 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर आहे, 25 डिग्री सेल्सिअस. आता मी हेच वॉटर यातलं 5 पीक पुन्हा काय केलं, कमी केलं आणि यातलं 5 kg वॉटर इकडे आणि 5 kg वॉटर इकडे ठेवलं. आता या वॉटरचं टेम्परेचर तर 25 डिग्री सेल्सिअस होतं, तर इथं हे चेंज होईल का टेम्परेचर, इथं चेंज होईल का टेम्परेचर, या वॉटरचं मध्ये फक्त कमी केलंय वॉटर म्हणून त्याचं टेम्परेचर चेंज होईल का. इथं 10 किलो होतं म्हणून त्याचं 25 आणि इथं 5 किलो झालं म्हणून त्याचं टेम्परेचर कमी होऊन 20 झालं. असं होणार आहे का, टेम्परेचर काय होणार आहे, सेमच राहणार आहे याचं, बरोबर आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स वर डिपेंड आहे का टेम्परेचर, नाही. म्हणून अशा प्रॉपर्टीजना आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दुसरी कुठली असणार आहे, फॉर एक्झाम्पल प्रेशर. आता ह्याच्यावरती जे प्रेशर असणार आहे, सपोज ह्याच्यावरती आता ऍटमॉस्फिअरिक 1 बार प्रेशर आहे. किती प्रेशर आहे, 1 बार प्रेशर आहे. आता ही क्वांटिटी मी याच्यामध्ये कन्वर्ट केली किंवा याच्यामध्ये थोडीशी डिवाइड केली तर ह्याचं प्रेशर काय कमी होणार आहे का, नाही, सेमच प्रेशर असणार आहे. मग टेम्परेचर, प्रेशर यासारख्या प्रॉपर्टीजना आपण काय म्हणतोय, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत, टेम्परेचर, प्रेशर. ह्या कसल्या प्रॉपर्टीज झाल्या, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तुम्हाला काय, 2 टाइप ऑफ प्रॉपर्टीज कुठले कुठले, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय असतं बघा. आता इथं सपोज मी एक मगाशी घेतलं तसं एक काय घेतलंय, सिलेंडर घेतलाय जो फिटेड कशाने, मुव्हेबल पिस्टननी काय केलेलं आहे मी
फिट केलेला आहे मुव्हेबल पिस्टनने असा फिट केलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे, गॅस आहे. आता या गॅसचं काय असणार आहे बघा, गॅसला एक काय असणार आहे, ठराविक मास असणार आहे, बरोबर आहे, मास असणार आहे. नंतर काय असणार आहे, ठराविक टेम्परेचर असेल याचं काहीतरी. नंतर काय असेल, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, त्याचे काय असतील, व्हॉल्यूम असेल काहीतरी, बरोबर आहे, याचा काहीतरी व्हॉल्यूम असेल आणि टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, काहीतरी अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. तर आपण काय म्हणूया एन. टेम्परेचर या गॅस, सपोज याचं टेम्परेचर आता किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर आहे याचं, टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे. प्रेशर त्याच्यावरती ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार आहे. किती आहे, 1 बार आहे. व्हॉल्यूम त्याचा किती आहे आता, त्याचा व्हॉल्यूम सपोज आता 2 dm क्यूब आहे. किती आहे, 2 dm क्यूब आहे. आणि नंबर ऑफ मोल्स त्याचे किती आहेत आता, इथं नंबर ऑफ मोल्स सपोज आहेत 100. नंबर ऑफ मोल्स आहेत 100. आता काय केलं, ही त्याची कसली आहे, इनिशियल स्टेट म्हणजे बिगिनिंग आहे. हे काय, बिगिनिंग म्हणजे इनिशियल स्टेट आहे. कशी आहे ही, इनिशियल स्टेट आहे एखाद्या सिस्टीमची. त्याच्यामध्ये काय काय मला बघा, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स. टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस, प्रेशर किती आहे 1 बार, व्हॉल्यूम किती आहे 2 dm क्यूब, नंबर ऑफ मोल्स सपोज 100 आहे. त्याची कसली आहे, इनिशियल स्टेट आहे. म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत कुठले कुठले, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल, हे काय करतात, त्याची स्टेट डिफाइन करतात. या सिस्टीमची काय करतात, स्टेट, सुरुवातीची स्टेट आहे इनिशियल स्टेट. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजे काय काय असतं सांगा, फंक्शन्स दॅट डिफाइन द स्टेट ऑफ द सिस्टीम. त्याला आपण काय म्हणतोय, स्टेट फंक्शन्स. आता काय झालं, थोडा वेळ म्हणजे ह्या इनिशियल स्टेट नंतर काय झालं, हा जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जे आपण हे घेतले, काय घेतले, त्याच्यामध्ये गॅस आहे आपला, बरोबर आहे, क्लोज केलाय पिस्टनने. काही जेव्हा याची फायनल स्टेट आहे, या सिस्टीमच्या फायनल स्टेट मध्ये काय होतं बघा, त्याचं जे टेम्परेचर आहे ते चेंज होते. किती टेम्परेचर होतंय, 20 डिग्री सेल्सिअसचं 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालंय. प्रेशर सपोज आता 1 बार आहे, ते काय झालंय 2 बार झाले फायनल स्टेटला. जे आपला व्हॉल्यूम होता त्याचा 1 dm क्यूब 2 dm क्यूब होता, तो किती झालाय 3 dm क्यूब झालाय. आणि नंबर ऑफ मोल्स काय झाले, चेंज होऊन काय झाले, तिथं सपोज 50 झाले. नंबर ऑफ मोल्स किती झाले 50. फायनल स्टेटला काय झाले बघा, फायनल स्टेट मध्ये काय झाले, हे जे फंक्शन्स आहेत ते काय झाले, बदलले. 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाले, प्रेशर 2 बार झाले, व्हॉल्यूम 3 dm क्यूब झाले आणि 50 नंबर ऑफ मोल्स किती झाले 50. फायनल स्टेटला हे काय झाले, बदलले. आता आपण स्टेट फंक्शन म्हणजे काय स्टेट फंक्शन म्हणजे काय म्हटलं, फंक्शन्स दॅट डिफाइन्स द स्टेट ऑफ द सिस्टीम. जे फंक्शन सिस्टीमची स्टेट डिफाइन करतात त्याला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन. आणि आता म्हणजे स्टेट फंक्शन काय झालं, फायनल स्टेट मध्ये सिस्टीमचे काय झालं, टेम्परेचर 25, प्रेशर 2 बार, व्हॉल्यूम 3 dm क्यूब आणि नंबर ऑफ मोल्स किती झाले 50. नंबर ऑफ मोल्स झाले 50. म्हणजे ही काय झाली फायनल स्टेट. आता या फायनल स्टेट मध्ये जाताना हे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स यांनी कुठला पाथ फॉलो केलाय किंवा काय काय ऑपरेशन प्रोसेस काय काय झाली याच्यामध्ये, हे आपल्याला काय माहितीये का. म्हणजे हे टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस झाले, ते कसं झालंय हे आपल्याला माहितीये का, नाही माहिती. फक्त आपल्याला काय माहिती आहे, इनिशियल स्टेजला 20 डिग्री सेल्सिअस होतं, फायनल स्टेजला 25 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ती आपल्याला कुठली प्रोसेस माहित नाही. सपोज हे टेम्परेचर पहिल्यांदा वाढलं असेल, अचानक ते 30 डिग्री सेल्सिअस गेलं असेल, पुन्हा फायनल स्टेजला आल्यावर 25 डिग्री सेल्सिअस. प्रेशरच्या बाबतीत पण असं. तर त्यांनी जो पाथ फॉलो केलाय तो आपल्याला माहितीये का, कुठला पाथ फॉलो केलाय माहित नाहीये. तरी आपल्याला फक्त काय माहितीये, हे फायनल स्टेट त्याची माहितीये. म्हणजे स्टेट फंक्शन अगेन डिफाइन करायचं तर मी कसं डिफाइन करू शकते, द functions which are dependent on the state of the system and independent of on the path followed by the system. State function ची डेफिनेशन मी काय करू शकते, स्टेट फंक्शन म्हणजे काय म्हणू शकते आपण, फंक्शन्स that depend on state of the system and independent on path followed by the system.
स्टेट फंक्शन. त्याला आपण काय म्हणतोय, स्टेट फंक्शन्स. आता या फंक्शन मध्ये म्हणजे इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन फायनल स्टेट मध्ये होताना काय झालेलं आहे, एक प्रोसेस झालेली. ती प्रोसेस म्हणजे काय असणार आहे, ऑपरेशन. जे ऑपरेशन झालेले आहेत मधले ऑपरेशन किंवा पाथ फॉलो केला असणार या सिस्टीमने. ह्या इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाताना काहीतरी पाथ फॉलो केलेला असणार आहे किंवा त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ ऑपरेशन झाले त्याला आपण काय म्हणतोय, प्रोसेस ऑफ द सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये जी प्रोसेस झाली त्याला आपण काय म्हणतोय, पाथ फॉलोड बाय द सिस्टीम ऑर नंबर ऑफ ऑपरेशन. ते काय ऑपरेशन, वेगवेगळे ऑपरेशन करून या इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, फायनल स्टेट. त्याला आपण काय म्हणतो, प्रोसेस. तर या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं बघा. पहिल्यांदा काय बघितलं, थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन बघितली. नंतर काय केलं, टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन थर्मोडायनॅमिक्स. त्यामध्ये कुठल्या कुठल्या टर्म होत्या, फर्स्ट सिस्टीम, सराउंडिंग अँड द युनिवर्स. देन नेक्स्ट काय बघितलं, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. त्याच्यात ते बघितलं, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात. आणि नंतर काय बघितलेलं आपण, स्टेट फंक्शन म्हणजे काय असतं. हे या लेक्चर मध्ये आजच्या आपण कम्प्लीट. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण राहिलेला पार्ट बघणार आहे.